महिला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेला भोंदू अशोक खरातच्या अडचणीत कायम वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। भोंदू अशोक खरात याला 1 एप्रिल रोजी 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात प्रकरणात सुनावणी पार पडली। या सुनावणीसाठी भोंदू अशोक खरात याला सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं होतं। न्यायालयाने युक्तिवाद ऐकत भोंदू अशोक खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, तर सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 3ऱ्या गुन्ह्यात अशोक खरात याच्यावर उद्या पुन्हा सुनावणी पार पडणार आहे। दाखल झालेल्या 3ऱ्या गुन्ह्यात या नराधमानं गरोदर महिलेला अधिक काळजी घ्यावी लागते, त्यासाठी एक पूजा करावी लागते सांगत आपल्या ओकच कार्यालयात बोलावलेलं होतं। पूजा आणि देवाच्या प्रार्थनेसाठी महिला एकटीच केबिनमध्ये असावी असं म्हणत पीडित महिलेच्या पतीला केबिनमध्ये बाहेर बसून ठेवलं असल्याचं या दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलंय। जो 75/26 मध्ये जो 75/26 मध्ये जो गुन्हा आरोपी विरुद्ध दुसरा गुन्हा होता, त्यामध्ये त्याचा पोलीस कस्टडीचा रिमांड राखीव 15 दिवसाच्या MCR त्यांनी मागितलेला आहे, राखीव ठेवला आहे पोलीस कस्टडी, आणि त्याला 76/26 मध्ये वर्ग करण्यात आलं। त्याचं पोलीस कस्टडीचा रिमांड उद्या देण्यात येईल। थँक्यू व्हेरी मच। अर्ज मंजूर झाला? हो, अर्ज मंजूर झाला। उद्या होणाऱ्या सुनावणीत पुन्हा भोंदूवर कोणती कारवाई होणार आहे बघणं महत्त्वाचं असणार आहे। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।